राज्यस्तरीय इन्स्पायर्ड अवॉर्ड प्रदर्शनाचा अमरावतीत शुभारंभ करण्यात आला। शालेय शिक्षण विभागातर्फे सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात आयोजित 9व्या राज्यस्तरीय इन्स्पायर्ड अवॉर्ड प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या प्रदर्शनाचं उद्घाटन महिला व बालविकास मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं। संस्थेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, शरद गोसावी, शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप, प्रादेशिक विद्या प्राधिकरणाचे संचालक रवींद्र रमतकर, शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर, डॉक्टर रवींद्र आंबेकर, सहसंचालक तेजराव काळे, शिक्षणाधिकारी निलिमा टाके, प्रिया देशमुख, प्राचार्य डॉक्टर संजय खेरडे, राजकुमार अवसरे, शेखर पाटील आदी यावेळी उपस्थित होते। महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपल्या भाषणातून थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना जिंकून घेतलं। समाजात महिलांवरील अत्याचार, मुलींच्या अंगावर ॲसिड फेकणे अशा अनेक अस्वस्थ करणाऱ्या घटना घडत आहेत। या पार्श्वभूमीवर नव्या पिढीत नीतिमूल्यांची जोपासना करणं आवश्यक आहे। अध्यात्म विज्ञान से हो संसार का भला ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची शिकवण आहे। नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करताना चांगली मूल्ये आत्मसात करण्याची गरज आहे। ज्ञान मिळवण्यासाठी सकारात्मक सातत्य व उजळणी आवश्यक आहे, असे विचार त्यांनी व्यक्त केले। आणि बाकी सर्व शाळांमधल्या लेकरांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे। आणि मी आता विचारत होती की काय कसं होतं, तर जवळपास 1001 मुलं पार्टिसिपेट करतात आणि 61 मुलांचं त्या ठिकाणी पार्टिसिपेशन मग दिल्लीमध्ये होतं। भरपूर लेकरांनी पेटेंट सुद्धा या ठिकाणी केलेले आहेत। मी बघितलंय छोटे छोटे पोरं सुद्धा नवीन नवीन योजना, वीज कशी वाचवायची, सांडपाण्याची व्यवस्था कशी करायची, शेतकऱ्यांची पोरं असतात आणि मग त्यांना ज्या अडचणी येतात त्या अडचणीला ती सर्व मंडळी समोर घेऊन मग काहीतरी त्याच्यामध्ये उपाययोजना शोधण्याचा प्रयत्न करतात। इन्स्पायर्ड अवॉर्ड उपक्रमातून ग्रामीण भागासह देशातील सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळतं। अनेक विद्यार्थी नवे संशोधन करून पेटंटही मिळवतात। अशा अभिनव आविष्कारांसाठी उद्योजकांकडून आर्थिक सहाय्य मिळवून देऊ, असंही त्या म्हणाल्या। विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या विविध आविष्काराबद्दल त्यांनी कौतुक केलं। या प्रदर्शनात राज्यभरातील विविध शाळांतील 383 विद्यार्थ्यांच्या अभिनव संशोधन प्रकल्पांचा समावेश आहे। त्यामधून 10% उत्कृष्ट प्रकल्पांची निवड राष्ट्रीय प्रदर्शनासाठी केली जाणार आहे। या कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विदर्भ न्यूज, अमरावती।